हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात, मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. आपला जो आजचा व्हिडिओ आहे यामध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 12ची दुसरी पोएम 2.2, ती म्हणजे इंडियन व्हीवर्स. ओके, या पोएमला आपण काय करणार आहोत डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. या म्हणजेच थोडक्यात सांगायचं झाल्यास या पोएमचं रायमिंग स्कीम काय आहे, या पोएममध्ये वापरलेले जे काही फिगर्स ऑफ स्पीच असतील ते सुद्धा आपण काय करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्व पोएमचं एक्सप्लेनेशनसुद्धा मी मराठीमध्ये चांगल्या प्रकारे देणार आहे. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया मग इंडियन व्हीवर्स या पोएमला डिटेलमध्ये समजून घ्यायला. पोएम समजून घेण्यापूर्वी सुरुवातीला सरोजिनी नायडू यांचा परिचय दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला दिसतं की 1879 साली त्यांचा जन्म झाला तर मृत्यू 1949 मध्ये. शी वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, त्या राजकीय कार्यकर्त्या होत्या. फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी लेखिका होत्या. आणि द फर्स्ट इंडियन वुमेन हू बिकेम द प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. शी वॉज अन इम्पॉर्टंट फिगर इन इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. स्ट्रगल म्हणजे लढा किंवा संघर्ष. सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न हर द सॉब्रिक्वेट ऑफ नायटिंगेल ऑफ इंडिया, कवयित्री म्हणून सरोजिनी नायडू यांच्या कार्यामुळे त्यांना नायटिंगेल ऑफ इंडिया असा मान मिळाला. लेटर, त्यानंतर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रोव्हिन्सेस इन 1947, त्यानंतर 1947मध्ये त्या संयुक्त प्रांताच्या राज्यपाल झाल्या. गव्हर्नर म्हणजे राज्यपाल. ओके, युनायटेड प्रोव्हिन्स म्हणजे काय तर संयुक्त प्रांत. बिकमिंग द फर्स्ट वुमेन टू होल्ड द ऑफिस ऑफ गव्हर्नर इन इंडिपेंडेंट इंडिया, आणि स्वतंत्र भारतात राज्यपालपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला बनल्या. आता आपण पोएमकडे येतोय बघा. इंडियन व्हीवर्स इज अ शॉर्ट पोएम वेअर द पोएट टॉक अबाउट 3 टाईप्स ऑफ गारमेंट दॅट द व्हीवर्स व्हीव ॲट 3 पर्टिक्युलर टाईम ऑफ अ डे. इंडियन व्हीवर्स ही जी काय आहे ती एक छोटीशी पोएम आहे ज्यामध्ये आपल्याला दिसतं की पोएट जी आहे ती काय करते तर 3 प्रकारच्या कपड्यांबद्दल, द पोएट टॉक्स अबाउट 3 टाईप्स ऑफ गारमेंट, 3 प्रकारचे जे कपडे आहेत त्याबद्दल कवयित्री इथे बोलत आहे. दॅट द व्हीवर्स व्हीव, आणि हे 3 प्रकारचे जे कपडे आहेत ते व्हीवर्स काय करतात तर विणण्याचं काम करतात. विणकर जे आहेत, व्हीवर्स म्हणजे विणकर, हे जे विणकर आहेत ते 3 प्रकारचे कपडे विणण्याचं काम करतायत ॲट 3 पर्टिक्युलर टाईम्स ऑफ अ डे, एका दिवसातील 3 वेगवेगळ्या प्रकारच्या टायमांमध्ये हे जे काही विणकर आहेत, व्हीवर्स जे आहेत ते काय करतात तर कपडे विणण्याचं काम करत आहेत. आणि त्या संदर्भात पोएट काय करते तर या पोएममध्ये बोलत आहे. इच स्टांजा ऑफ द पोएम रिप्रेझेंट्स द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ, आणि प्रत्येक जो स्टांजा आहे तो काय करतोय तर 3 महत्त्वाचे इव्हेंट्स, 3 महत्त्वाच्या घटना ज्या आहे मानवी आयुष्यातल्या त्या सांगण्याचं काम करत आहे. म्हणजे प्रत्येक स्टांजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी घटना जी आहे मानवी जीवनाची ती सांगण्याचं काम केलं आहे. जसं पहिल्या स्टांजामध्ये बर्थ, चाइल्डहुड, लहानपण किंवा जन्म. अडल्टहुड म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस अडल्ट होता, वयात येतात त्यावेळेची त्याबद्दलची माहिती, यंग. अँड डेथ म्हणजे ओल्ड, म्हातारपण किंवा मृत्यूचा एक स्टांजा रिलेट असणार आहे, एक स्टांजा त्याशी रिलेटेड असणार आहे. द कलर्स मेन्शन इन द स्टांजाज आर व्हेरी सिग्निफिकंट, आणि जे कलर्स या स्टांजाजमध्ये सांगितलेले आहेत किंवा मग आलेले आहेत त्यांचं सुद्धा काय तर खूप महत्त्वाचे ते आहेत. आर व्हेरी सिग्निफिकंट, ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. ॲज दे इंडिकेट्स द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट, कारण ते जे आहेत ते काय करतात तर मूड्स इंडिकेट्स, ते काय इंडिकेट करताय तर मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट, घटनेशी रिलेटेड काय करतात तर मूड सांगण्याचं काम ते करत आहेत. अशा प्रकारचा छोटासा परिचय सरोजिनी नायडू यांचा दिलेला आहे. आता आपण येतोय पोएमकडे. तर पोएम आहे इंडियन व्हीवर्स, भारतीय विणकर आपण त्याला असं म्हणू शकतो. व्हीवर्स म्हणजे विणणारे, कपडे विणणारे. तर ही पोएमला सुरुवात करण्यापूर्वी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या पोएमचा जी काही रायमिंग स्कीम आहे ती काय आहे ती आपण सर्वप्रथम समजून घेऊया. इंडियन व्हीवर्स या पोएमच्या सुरुवातीला आपण काय करूया, रायमिंग स्कीम बघूया. आता रायमिंग स्कीम ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस तुम्हाला हे जे शेवटचे वर्ड्स असतात तुम्हाला त्याबद्दल विचार करायचा असतो. ओके, तर या पोएममधील जो पहिला स्टांजा आहे त्यातील सगळ्यात शेवटचा शब्द आहे डे. डे हा कशासोबत राईम करतोय किंवा यमक जुळवतोय तर या तिन्ही लाईनमधील गे सोबत तो काय करतोय आपलं यमक जुळवतोय, त्यामुळे आपण त्याला सुद्धा ए म्हणणार आहोत. पुढचा वर्ड आहे वाईड, त्याला पण म्हणूया बी, कारण तो या दोन्ही डे आणि गे सोबत काय करत नाही, यमक जुळत नाही आहे, त्यामुळे त्याला स्पेशल कॅरेक्टर आपला वापरला गेला आणि ते आहे बी. वाईड हे चाइल्ड सोबत काय करतं यमक जुळवतं आहे, म्हणजे रायमिंग स्कीम होती, म्हणजे AABB ही रायमिंग स्कीम आहे पहिल्या स्टांजाची. ओके, आय होप तुम्हाला रायमिंग स्कीम कळालेली आहे पहिल्या स्टांजाची. आता काय करूया तर आपण हा स्टांजा समजून घेऊया. आय होप तुम्हाला इंडियन व्हीवर्स
या पोएमच्या पहिल्या स्टांजाची रायमिंग स्कीम तुम्हाला समजलेली आहे. आपण आता स्टांजा समजून घेऊया. काय दिलं बघा, पहिल्या स्टांजामध्ये पहिल्या 2 लाईनचा अर्थ सांगतोय. विवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. ॲट ब्रेक ऑफ डे म्हणजे मॉर्निंग, सकाळी सकाळी, पहाटे. व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे. आता कवयित्री जी आहे ती विवर्सला म्हणजे विणकाम करणारे जे विणकर आहेत त्यांना विचारते आहे की विविंग ॲट द ब्रेक ऑफ डे म्हणजे इतक्या पहाटे पहाटे व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे. गारमेंट म्हणजे कपडे, वस्त्र. तर तुम्ही इतक्या सकाळी सकाळी का कपडे शिवत आहात, का कपडे तुम्ही विणत आहात. यावर काय उत्तर मिळतं आहे बघा त्यांना. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्सियन वाईल्ड वी व्ह्यू द रोब्स फॉर अ न्यू बोर्न चाइल्ड. न्यू बोर्न चाइल्ड म्हणजे आताच जन्मलेलं बाळ. रोब्स म्हणजे झगे म्हणजे कपड्याचा एक प्रकार. हॅल्सियन हा एक पक्षी आहे, किंगफिशर ज्याला आपण म्हणतो. आणि याचे जे काही पंख असतात ते कसे असतात तर ब्राईट, चमकदार आणि कलरफुल अशा प्रकारचे ते असतात. रंगीबेरंगी ते रंगीत अशा प्रकारचे त्याचे प्लम्स असतात म्हणजे पिसं असतात. तर या 2 लाईनचा अर्थ असा होतो की विणकर जे आहेत ते काय करत आहेत तर पोएटला सांगत आहेत की ते काय करत आहेत तर रोब्स शिवण्याचं काम करत आहेत. लहान म्हणजे आता जन्मलेले जे बाळ आहे त्यांच्यासाठी ते काय करत आहेत तर झगे शिवण्याचं काम करत आहेत. आणि जे विवर्स आहेत ते काय करत आहेत, विवर्स म्हणजे विणकर जे आहेत ते काय करत आहेत तर जे काही लहान बाळाचे कपड्यांचा कलर आहे त्या रोप्सचा, लहान बाळासाठी जे काही कपडे शिवतात त्यांचा जो कलर आहे ते काय करतायत तर त्याचं कंपॅरिझन करतायत कशासोबत तर ब्ल्यू कलर्ड विंग्स ऑफ द वाईल्ड हॅल्सियन. जे काही ब्ल्यू कलरचं जे काही विंग्स आहेत, पंख आहेत कोणाचे, हॅल्सियन या पक्षाचे, त्याच्यासोबत या कपड्यांची ते काय करतायत तर तुलना करत आहेत. ओके, असा अर्थ या पहिल्या स्टांजाचा होतो. आणि आपल्याला इथे हे दिसतंय की पहिल्या स्टांजामध्ये कवयित्री जी आहे ती लहान बाळाबद्दल बोलते. म्हणजे पहिला जो टप्पा आहे मानवी जीवनाचा तो म्हणजे बर्थ, त्याबद्दल पहिल्या स्टांजामध्ये कवयित्री बोलत आहे. आता आपण काय करूया, या स्टांजाचे आपण काय करूया तर आता फिगर्स ऑफ स्पीच समजून घेऊया. आता पहिली जी लाईन आहे ती म्हणजे विवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. या स्टांजामध्ये तुम्हाला दिसून येईल किंवा मग ह्या लाईनमध्ये तुम्हाला दिसून येईल की या लाईनमध्ये आता ईमेल अंडरलाईन करतो बघा. या लाईनमध्ये आपल्याला दिसेल की ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. इथे WW म्हणजे विवर्स W आणि विविंग W हे काय झाले तर WW हा साऊंड इथे W आणि W हा साऊंड काय होतो रिपीट होतो आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं, ॲलिट्रेशनचं. पुढचा स्टांजा जो आहे तो आहे व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे. आता ही जी लाईन आहे या पोएममध्ये पण सुद्धा तुम्हाला ॲलिट्रेशन पुन्हा दिसेल. WW हा साऊंड रिपीट झालेला आहे. गारमेंटचं G आणि गेचं G हा G हा जो काही साऊंड आहे तो रिपीट झाला. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तिसरी जी काही लाईन आहे ती म्हणजे कुठली, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्सियन वाईल्ड. या पोएममध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसेल तर ॲलिट्रेशन दिसून येईल. ओके, म्हणजे W हा विंगचा W आणि वाईल्डचा W हा इथे रिपीट झालेला आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला आणखीन एक फिगर ऑफ स्पीच दिसेल तो म्हणजे इन्व्हर्जन. तर इन्व्हर्जन म्हणजे काय असतं, आता ह्या सगळ्या फिगर्स ऑफ स्पीचवर मी स्पेशल व्हिडिओ बनवले आहेत, त्यावर जाऊन तुम्ही सर्व जे काही फिगर्स ऑफ स्पीच आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता. पण इथे तुम्हाला इन्व्हर्जन हा सुद्धा अलंकार दिसून येईल. आता इन्व्हर्जन म्हणजे काय असतं तर एक पोएटिक इफेक्ट येण्यासाठी वर्ड जे असतात ते मागे पुढे केलेले असतात. ओके, म्हणजे त्याची ऑर्डर जी असतील ती मागे पुढे केली असते त्याला आपण काय म्हणतो तर इन्व्हर्जन असं म्हणतो. तर ही जी एक्झाम्पल आहे ती इन्व्हर्जनचं सुद्धा आहे. मग आता याचं करेक्ट ऑर्डर काय, सेंटेन्स ऑर्डर काय असणार आहे तर ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ वाईल्ड हॅल्सियन. ओके, ही करेक्ट ऑर्डर असणार आहे कशाची, या लाईनची. फक्त हॅल्सियन आणि वाईल्ड हे उलटे पालटे केलेले आहेत, म्हणजे इकडून उलट आणि तिकडून सुलट त्या अशा प्रकारे केलेले आहेत एक पोएटिक इफेक्ट देण्यासाठी. त्यामुळे ही जी लाईन आहे ती एक्झाम्पल आहे कशाची तर इन्व्हर्जनची सुद्धा ती एक्झाम्पल आपला सांगता येईल. त्याचबरोबर ही जी लाईन आहे ही लाईन सिमिली हा जो अलंकार आहे त्याचंसुद्धा ते एक्झाम्पल आपला सांगता येईल. ओके, म्हणजे इथे कंपॅरिझन केलं आपल्याला दिसतंय. ॲज हा वर्ड आपल्याला दिसतोय बघा, ब्ल्यू ॲज. ओके, म्हणजे कंपॅरिझन केलेलं आहे. ओके, अशा प्रकारे आपला इथे या 3 लाईनमध्ये 3 अलंकार आपल्याला दिसून येतील. आणि ही जी चौथी लाईन आहे तिथे सुद्धा तुम्हाला दिसून येईल, तोच म्हणजे ॲलिट्रेशन हा अलंकार. वीव WW हा जो साऊंड आहे इथे पुन्हा रिपीट झालेला आहे, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं, ॲलिट्रेशनचं.
पुन्हा एकदा सांगतोय, हे सर्व जे अलिट्रेशन्स आहेत त्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवले आहेत, ते तुम्ही काय करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल ग्रामरची, त्यामध्ये जाऊन तुम्ही हे सगळे अलंकार समजून घेऊ शकता. चला तर आता सेकंड स्टांजाकडे वळूया. रीड करतोय. त्या सुरुवातीला सर्वप्रथम मी तुम्हाला या स्टांजाचा काय सांगणार आहे तर रायमिंग स्कीम सांगणार आहे. तर बघा, पहिला जो स्टांजा आहे आपला, जो सेकंड जो स्टांजा आहे तिची रायमिंग स्कीम असणार आहे नाईट, याला आपण म्हणूया आता सी. ओके, नवीन स्टांजा आहे आणि हे नाईट, ब्राईट हे झालं सी, म्हणजे दोन्ही पण कसे तरी यमक जुळणारे वर्ड आहे, त्याला आपलं सी नाव द्यायचं आहे. ग्रीन वरच्या नाईट आणि ब्राईटसोबत यमक जुळत नाही, त्यामुळे आपण त्याला नवीन वर्ड वापरतो तो म्हणजे डी, आणि क्वीनला आपण वापरतोय डी. म्हणजे सेकंड स्टांजा जो आहे त्याची रायमिंग स्कीम असणार आहे CCDD. आता बरेचसे रायटर काय म्हणतात की पूर्ण पोएमची रायमिंग स्कीम AABB आहे, AABB, परंतु मी अशी रायमिंग स्कीम लिहिली तरी चालेल. सेकंड स्टांजासाठी रायमिंग स्कीम असणार आहे CCDD. ओके, चला तर आता काय करूया, स्टांजा समजून घेऊया. ओके, काय दिलं बघा, वीवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट. आता कवयित्री विवर्सला म्हणजे विणकरांना विचारते आहे की विविंग ॲट फॉल ऑफ नाईट, म्हणजे या फॉल ऑफ नाईट म्हणजे इव्हिनिंगचा वेळ, संध्याकाळची वेळ आहे, या संध्याकाळच्या वेळेसुद्धा ती विणत आहेत, विणकर विणण्याचं काम करत आहेत. तर कवयित्री त्यांना विचारते आहे की व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट, म्हणजे तुम्ही हे जे काही गारमेंट तुम्ही विणत आहात, इतके कलर, इतके ब्राईट, इतके तेजस्वी, इतके सुंदर चमकदार असे तुम्ही गारमेंट म्हणजे काय तर कपडे तुम्ही का बरं विणत आहात, असा प्रश्न कवयित्री विचारत आहे त्या विणकरांना की संध्याकाळच्या वेळेस तुम्ही इतकी चमकदार कपडे तुम्ही का बरं विणत आहात. तर त्यावेळी त्यांना उत्तर मिळतं आहे विणकरांकडून, त्या व्हिवर्सकडून, लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक, कशासारखे, जे की पिकॉक म्हणजे काय, मोराचे जे की पंख आहेत ते पिसांसारखे मऊ, पर्पल अँड ग्रीन, पर्पल कलरचे आणि ग्रीन कलरचे, हिरव्या कलरचे, वी व्हीव द मॅरेज वेल ऑफ अ क्वीन, म्हणजे संध्याकाळी ते काय करतायत तर राणीसाठी सुंदर चमकदार मोरपिशी रंगाचा काय करतायत तर लग्नाचा पोशाख ते तयार करत आहेत. मॅरेज वेल ऑफ अ क्वीन म्हणजे लग्नाचा पोशाख ते राणीसाठी काय करतायत तर बनवत आहेत, आणि तो जो काही पोशाख आहे तो कुठल्या रंगाचा आहे तर मोरपिशी रंगाचा आहे, पर्पल ग्रीन कलरचा तो पोशाख ते बनवत आहेत. ओके, म्हणजे पिकॉकचे जे की पिसं असतात त्यासारखा त्या कपड्यांचा कलर आहे. ओके, अशा प्रकारे कवयित्री इथे कवितेला उत्तर देत आहेत कोण, व्हिवर्स. आता या आपण स्टांजातील काय करूया तर फिगर्स ऑफ स्पीच समजून घेऊया. पहिली जी लाईन असणार आहे ॲज युजल मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या लाईनमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, ॲलिट्रेशन दिसणार आहे. WW हे जे काही साऊंड आहे ते इथे रिपीट होत आहेत, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं तर ॲलिट्रेशनचं. त्याचबरोबर हे पुढची जी लाईन आहे ती म्हणजे कुठली, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट, यामध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसेल, पुन्हा ॲलिट्रेशन दिसून येईल. WW हा इथे जे काही रिपीट झालेला आहे साऊंड WW, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं तर ॲज युजल ॲलिट्रेशनचं. त्यानंतर आहे लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन, इथे सुद्धा तुम्हाला काय दिसून येईल तर PP म्हणजेच थोडक्यामध्ये प्लम्स, पिकॉक आणि पर्पल, म्हणजे इथे सुद्धा ॲलिट्रेशन तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर इथे तुम्हाला इन्व्हर्जनसुद्धा दिसेल. इन्व्हर्जनचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे, म्हणजे करेक्ट जी सेंटेन्स कन्स्ट्रक्शन असणार आहे या लाईनचं तर ते असणार आहे लाईक द पर्पल अँड ग्रीन प्लम्स ऑफ अ पिकॉक. लाईक द पर्पल अँड ग्रीन प्लम्स ऑफ अ पिकॉक हे करेक्ट सेंटेन्स ऑर्डर असणार आहे, त्यामुळे एक्झाम्पल आहे कशाचं तर इन्व्हर्जनचं. इन्व्हर्जन म्हणजे काय हे तुम्हाला समजलेलं आहे. त्यानंतर हे पुन्हा एक्झाम्पल आहे सिमिली अलंकाराचं, म्हणजे या एका लाईनमध्ये तुम्हाला 3 प्रकारचे अलंकार दिसतात, एक म्हणजे ॲलिट्रेशन, दुसरं म्हणजे इन्व्हर्जन आणि तिसरं म्हणजे सिमिली. सिमिली म्हणजे काय, कम्पॅरिझन इथं केलेलं दिसतं आपला की जे की मोराचे पंख आहे, पिसा आहे, त्यासोबत कम्पॅरिझन केलेलं आहे कशाचं तर त्या राणीच्या कपड्यांचं, त्यामुळे एक्झाम्पल आपल्याला दिसून येईल कशाचं तर सिमिली अलंकाराचं. आणि शेवटची जी लाईन आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसून येईल, ॲलिट्रेशन दिसून येईल. WW हा जो काही साऊंड आहे तो इथे रिपीट होत आहे, त्यामुळे ते एक्झाम्पल ॲलिट्रेशनचं सांगता येईल. आता आपण येतोय शेवटच्या स्टांजाकडे. शेवटच्या स्टांजाला सुरुवात करण्यापूर्वी आपण काय करूया तर या स्टांजा जो आहे त्याचं रायमिंग स्कीम समजून घेऊया. तर रायमिंग स्कीम आहे, शेवटचे वर्ड्स आपण कन्सिडर करतो त्यानुसार स्टीलला आपण म्हणूया ई, नवीन स्टांजा आहे आणि स्टील हा राईम करतोय चिलसोबत, म्हणजे त्यामुळे त्याला सुद्धा आपण ई म्हणावं लागेल. क्लाउडला आपण म्हणूया F
कारण तो स्टील आणि चिलसोबत राईम करत नाही आहे. श्राऊडला आपण म्हणूया एफ. म्हणजे या शेवटच्या स्टांजाची रायमिंग आहे ती EEFF अशा प्रकारची आहे. ओके. म्हणजे पूर्ण पोएम जी आहे तिची रायमिंग्स कमी काय येईल मग तर AABB CCDD EEFF अशा प्रकारची रायमिंग स्कीम आपल्याला पूर्ण पोएमची सांगता येईल. चला तर आता विषयाकडे येऊया आणि या पोएमचं जे आहे शेवटची स्टांजा जो आहे तो आता काय करूया समजून घेऊया. तर शेवटच्या स्टांजामध्ये काय दिसतंय बघा, वीवर्स विविंग सोलमन अँड स्टील. सोलमन म्हणजे काय तर गंभीर. ओके. तर शेवटच्या स्टांजामध्ये सेकंड स्टांजामध्ये आपल्याला दिसतंय की कवयित्रीने काय केलं आहे तर तारुण्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे पहिल्या स्टांजामध्ये लहान मुलाचं म्हणजे जन्माचं, तर दुसऱ्या स्टांजामध्ये तारुण्याचं वर्णन आपल्याला केलेलं दिसून येतं. तिसऱ्या स्टांजात काय सांगितलेलं आहे ते बघूया. वीवर्स विविंग सोलमन अँड स्टील, व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. कवयित्री विणकरांना विचारते आहे की विविंग सोलमन अँड स्टील, इतक्या गंभीरपणे किंवा शांतपणे, स्टील म्हणजे शांत, सोलमन म्हणजे आपण त्याला म्हणतो गंभीर, सिरियस, इतके सिरियसली किंवा गंभीरपणे शांतपणे, व्हॉट डू यू व्ह्यू, तुम्ही काय विणत आहात, इन द मूनलाईट चिल, म्हणजे या रात्रीच्या शीतल चंद्रप्रकाशात, थंड अशा शीतल अशा चंद्रप्रकाशात तुम्ही काय विणत आहात, अशा प्रकारचा प्रश्न कवयित्री त्या विणकरांना विचारत आहे. तर यावर विणकर कवयित्रीला उत्तर देत आहेत, व्हाईट ॲज अ फिदर, कशासारखे पांढरे तर पिसांसारखे पांढरे, अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, आणि ढगांसारखे सुद्धा पांढरे शुभ्र, वी व्हीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. श्राऊड म्हणजे काय तर कफन, प्रेतवस्त्र ज्याला आपण म्हणतो. तर आम्ही काय करतो आहोत तर एक मृत्यू झालेल्या एका एक माणसासाठी, ओके, डेड पर्सनसाठी, मृत्युमुखी पडलेल्या किंवा मृत व्यक्तीसाठी आम्ही काय करतो तर शुभ्र असे प्रेतवस्त्र तयार करत आहोत. म्हणजे अशा प्रकारे कवयित्रीला ते काय करतात तर उत्तर देत आहेत. आणि ते जे काही प्रेतवस्त्र आहेत ते कसे तर व्हाईट ॲज फिदर म्हणजे पांढरे शुभ्र, कशासारखे तर पिसांसारखे आणि ढगांसारखे ते पांढरे शुभ्र आहेत. आता तिसरा जो स्टांजा आहे या ठिकाणी कवयित्री जी आहे ती काय करते तर माणसाच्या आयुष्यातील तिसरी स्टेज, ती म्हणजे डेथला रिप्रेझेंट करण्याचं काम इथे या थर्ड स्टांजामध्ये करत आहेत. म्हणजे प्रत्येक स्टांजामध्ये कवयित्रीने काय केली तर मानवी जीवनाचे काही आहेत ज्या स्टेजेस आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या सांगितलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे सांगितलेले आहेत. पहिल्या स्टांजामध्ये जन्म, दुसऱ्या स्टांजामध्ये तारुण्य, तर तिसऱ्या स्टांजामध्ये डेथ म्हणजे मृत्यू, ह्या गोष्टीबद्दल तिने माहिती सांगितली आहे. आता थोडक्यामध्ये या थर्ड स्टांजाचे काय करूया, रायमिंग स्कीम तर समजलेली आहे. आपण काय करूया तर फिगर्स ऑफ स्पीच समजून घेऊया. पहिला जो लाईन आहे ती निश्चितच ॲलिट्रेशनची आहे, कारण WW हा साऊंड इथे रिपीट होत आहे. त्यानंतर आहे एस सोलमन आणि स्टील, हा सुद्धा इथं SS हा सुद्धा काय झालेला आहे तर रिपीट झालेला आहे. त्यामुळे हे ॲलिट्रेशनचं उदाहरण आहे. एस आणि एस हा साऊंडसुद्धा इथे रिपीट झालेला आहे. त्यामुळे तो एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल कशाचा तर ॲलिट्रेशनचा. WW आणि इथे SS हे रिपीट झालेले साऊंड्स आहेत. त्यानंतर पुढचा जो लाईन आहे ती आहे व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल, ॲलिट्रेशनच आहे. WW इथे रिपीट झालेलं आहे. इन्व्हर्जनसुद्धा तुम्हाला इथे दिसून येईल, कशाला, पोएटिक इफेक्ट देण्यासाठी. तर याला जर तुम्ही करेक्टली हे सेंटेन्स बनवलं तर ते होईल व्हॉट डू यू व्ह्यू इन द चिल मूनलाईट, हे त्याचं काय असणार आहे, करेक्ट सेंटेन्स कन्स्ट्रक्शन असणार आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल आहे इन्व्हर्जन याचंसुद्धा. ओके. त्यानंतर पुढचं आहे व्हाईट ॲज फिदर. ओके. आता हे जे काही एक्झाम्पल असणार आहे व्हाईट ॲज अ फिदर आणि व्हाईट ॲज अ क्लाउड, हे जे काही लाईन असतील त्या कशाचे एक्झाम्पल आहे तर सिमिलीचं ते एक्झाम्पल आहे. कारण कलरची तुलना व्हाईट ॲज अ फिदर, कशासारखं पांढरं तर फिदरसारखं पांढरं, ढगासारखं पांढरं, इथे हे आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल कशाचं तर सिमिलीचं. म्हणजे त्यांची तुलना ही या फ्युनरल श्राऊडची तुलना कशासोबत केली तर व्हाईट, कशासारखं व्हाईट तर फिदर आणि क्लाउडसारखं पांढरं, अशा प्रकारची तुलना इथे केली तर या दोन लाईन तुम्ही सिमिली म्हणून लिहू शकता. त्यानंतर जो काही आहे हा एक्झाम्पल आहे कशाचा, ॲलिट्रेशनचा आहे. WW वर्डसुद्धा इथे रिपीट झालेले आपल्याला दिसून येतात. ओके. रिपिटेशनसुद्धा आहे बघा, व्हाईट ॲज रिपिटेशन हा सुद्धा इथे अलंकार आलेला आहे. आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. आणि शेवटची जी लाईन आहे त्यामध्ये WW म्हणजे ॲलिट्रेशन तुम्हाला दिसून येईल. म्हणजे इतके सगळे
फिगर्स ऑफ स्पीच या पोएममध्ये येत आहेत. ओके, आय होप तुम्हाला ही पोएम जी आहे ती चांगल्या प्रकारे समजलेली आहे. म्हणजे जी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे काही रायमिंग स्कीम तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे, प्रत्येक स्टॅन्झाचा अर्थ सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर फिगर्स ऑफ स्पीच कुठले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला इथे समजून सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला ही पोएम चांगल्या प्रकारे समजलेली आहे. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक दिलेली आहेत, त्यावर जाऊन तुम्ही इयत्ता 12चे सर्व व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ग्रामरसाठीसुद्धा लिंक मिळून जाईल, त्यावर जाऊन तुम्ही सर्व ग्रामर समजून घेऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.